हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. पहा, आरोग्य विभागामध्ये ज्या काही अपकमिंग वेकन्सी येणार आहे, ज्याच्यासाठी 5,000 वेकन्सी येण्याची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये फार्मसिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर हे पद देखील असणार आहे. मग त्याच्यासाठी एक्झॅक्टली शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे काय असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला सॅलरी म्हणजेच वेतन किती मिळणार आहे याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत. ते पाहण्याआधी बघा, अकॅडमीमध्ये फार्मसिस्ट तसेच आरोग्य विभागातल्या ज्या काही डिफरंट पोस्ट आहेत, जसं की ANM GNM आहे, लॅब टेक्निशियन आहे, लॅब असिस्टंट आहे, फार्मसी आहे, आरोग्य सेविका आहे, तर MPWSI या सर्वांसाठी या नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. त्यामधून तुम्हाला समजते की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स जे आहेत एक्झाममध्ये विचारले जातात आणि तुम्ही त्या अकॉर्डिंगलीच तुमची स्ट्रॅटेजी जी आहे एक्झामची ती प्लॅन करू शकताय. तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कव्हर केला जातो. तुम्हाला ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जात आहेत. जर तुम्ही बॅच परचेस केली तर तुम्हाला सेपरेटली टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या परचेस कराव्या लागणार नाहीत. आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर आहे 8010457760. ठीक आहे. तर आता आपण जाणून घेणार आहोत की फार्मासिस्ट या पदासाठी जर तुम्हाला फॉर्म फिलिंग करायचे आहे किंवा तुम्ही फॉर्म फिलअप करत आहात, प्रिपरेशन करत आहात, तर एक्झॅक्टली तुमच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे. तर पहा, औषध निर्माण अधिकारी म्हणजेच तुम्हाला सांगितलं फार्मसिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर, तर याच्यासाठी पे मॅट्रिक्स जो आहे S10 च्या अकॉर्डिंगली 29,200 टू 92,300 म्हणजे 29,200 ते 92,300 हा पे मॅट्रिक्स असणार आहे आणि S10 च्या अकॉर्डिंगली असणार आहे. आता त्याच्यासाठी तुमचं काय क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकताय. तर लक्षात घ्या, पजेस अ डिग्री इन फार्मसी किंवा फार्माकोलॉजी फ्रॉम रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट ॲज अ फार्मसिस्ट ॲज पर फार्मसी ऍक्ट 1948. तर अकॉर्डिंग टू फार्मसी ऍक्ट 1948 तुमच्याकडे फार्मसीची जी डिग्री आहे ती असणं आवश्यक आहे किंवा डिप्लोमा असला तरी पण चालणार आहे. बघा, मेन क्वेश्चन हाच असतो की मॅम डिप्लोमा आहे फार्मसीचा पण डिग्री नाहीये, तरी देखील तुम्ही फॉर्म जो आहे फिलअप करू शकताय. पहा, डिप्लोमा इन फार्मसी रजिस्टर्ड एज अ फार्मासिस्ट अंडर द फार्मसी ऍक्ट 1948 अलॉंग विथ एक्सपिरियन्स एज अ फार्मासिस्ट इन गव्हर्नमेंट और सेमी गव्हर्नमेंट ॲक्रिडेटेड हॉस्पिटल. ठीक आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये फरक एवढाच आहे, जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे तो असणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. आणि प्रायव्हेट रजिस्टर्ड फार्मसीचा जरी एक्सपिरियन्स असला तरी तो ग्राह्य धरला जाणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या, फार्मसिस्ट या पोस्टसाठी कोणते स्टुडंट फॉर्म फिलअप करू शकणार आहेत ज्यांच्याकडे फार्मसीची डिग्री आहे किंवा डिप्लोमा आहे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. यापैकी कुणीही तुम्ही फॉर्म जे आहेत ते फिलअप करू शकणार आहात. सॅलरी तुम्हाला सांगितलेली आहे S10 अकॉर्डिंगली 29,200 टू 92,300 ही तुम्हाला पे स्केल मिळणार आहे. आणि लक्षात घ्या, याच्यासाठी जो काही सिलेबस असणार आहे आरोग्य विभागाच्या अंतर्गत हा सिलेबस डिक्लेअर केला जाईल, त्यावेळेस आपण त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघणारच आहोत. तोपर्यंत जो काही तुमचा DMERचा असेल किंवा आरोग्य विभागाचा फार्मसीचा जो काही सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगली नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. आणि जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि आत्तापासूनच प्रिपरेशन करणार असाल तर डेफिनेटली तुम्ही बॅच जॉईन करू शकताय. या सर्व बॅचेसमध्ये तुम्हाला जे काही नोट्स आहेत ते प्रोव्हाइड केले जाणार आहेत, ई बुक आणि टेस्ट सिरीज जे आहेत प्रोव्हाइड केले जाणार आहे, सिलेबस कव्हर केला जाणार आहे. आणि त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवरती. पहा, या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.